महावार्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम वराडे तालुका खेड येथील लर्निंग ट्री इंग्लिश मीडियम शाळेत संपन्न झाला। MIDC महाळुंगे पोलीस ठाण्यातील अनेक अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याने या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी जागरूकता निर्माण झाली। लर्निंग ट्री इंग्लिश मीडियम शाळेत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे जावेद मुलाणी, SB खांडेकर, संजय शिंदे, दामिनी पथकाच्या नगमा अन्सारी, रिंकल कुर्रे व शाळेच्या प्राचार्य सुनीता बुट्टे पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते। रोहकल तालुका खेड येथील पोदार इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व कौशल्य आणि जबाबदारीची जाण विकसित व्हावी यासाठी स्टुडंट काउन्सिल इलेक्शन घेण्यात आले। या निवडणुकीत हेड बॉय, हेड गर्ल, स्पोर्ट्स कॅप्टन, सांस्कृतिक सचिव, हाऊस कॅप्टन आदी पदांसाठी 1000 विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पारदर्शकपणे मतदान केले। विद्यार्थी पदग्रहण सोहळ्यात निवडणुकीत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या उपपोलीस निरीक्षक स्नेहल गुरवराजे, म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संतोष जायभाय, माजी विद्यार्थिनी अनुष्का पठारे, आर्या भास्कर आणि प्राचार्य विशाल जाधव यांच्या हस्ते बॅच आणि सॅश देऊन गौरविण्यात आले। राजगुरुनगर शहरातील भेडसावणाऱ्या समस्यांच्या अनुषंगाने नगर परिषद व खेड पोलीस स्टेशनच्या वतीने राजगुरुनगरमधील रहिवासी व व्यापारी नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये राजगुरुनगर शहरातील रस्ता वाहतूक अनेक समस्या मुख्याधिकारी गरकड, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या समोर मांडल्या। यावेळी व्यापारी संघाचे प्रदीप कासवा, बाळासाहेब सांडभोर, नगरसेवक शंकर राक्षे, निलेश आंधळे, अमर टाटिया व राजगुरुनगर शहरातील नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिवाळी अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी खेड तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यांचा पाढाच विधानसभेत वाचला। चाकण आंबेठाण रस्ता हा मृत्यूचा सापळा असल्याचा उल्लेख त्यांच्याकडून करण्यात आला। मागील महिन्यांपूर्वी कोरेगाव येथील 3 युवकांचा अपघातात मृत्यू झाला होता। या मुलांच्या मृत्यूला संबंधित ठेकेदार व अधिकारी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत मांडली। भीमाशंकर लगत असलेल्या पदरवाडीचे पुनर्वसन होणार का असा सवाल आमदार बाबाजी काळे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला। कोरेगाव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रोहित यशवंत डावरे पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी सुरेखा उल्हास डावरे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सन्मान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्याकडून करण्यात आला। आंबेठाण येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप दवणे यांची आंबेठाण विविध सेवा सहकारी विकास सोसायटी स्वीकृत संचालकपदी निवड झाली। गावातील सामाजिक कार्याची आवड आणि सातत्याने कार्यक्रमात सहभागी असलेले संदीप दवणे या व्यक्तीची आंबेठाण विकास सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याने आंबेठाण, वराडे व बोरदरा या गावातील सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला। राजगुरुनगर बसस्थानक झाले खड्डेमय। प्रत्येक वर्षी पहिला पाऊस पडला की खड्डे पडायला सुरुवात होते। यंदा मे महिन्यापासून पाऊस सुरू असल्याने सध्या संपूर्ण परिसरात प्रचंड खड्डे पडले असून डबक्यांमध्ये पावसाचे पाणी साठवून राहिल्याने प्रवाशांना चालणं कठीण होत आहे। बसस्थानक परिसरात सर्वत्र मोठमोठे खड्डे पडल्याने मोठी गैरसोय होत आहे। या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठून मोठमोठी डबकी तयार झाली आहेत। त्यामुळे या डबक्यातील साचलेले खराब पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते। प्रवाशांसोबत बस चालकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय।